ओके लेट्स हॅव मॅच. एक मिनिट ओके. सचिन जर 12 कडून नाही चेक केला तर 2 धावांचा दंड. LBW आहे, पायचीत आहे, अपील केलं. मन्नू पहिला चेंडू घेऊ, चांगला खेळतोय, लेग साईडचा बॉल ऑन साईडला डिक्लेअर झोन मध्ये सुरुवात केली. श्री गणेशा केलाय. सचिन समोर राऊंड विकेट. हा उजवीच्या बाहेर आहे, जागा दिली आहे, टॅप करतोय. ही शॉट अंडर मध्ये बघा, जमिनीवर बॉल आपटायचा, टॅप करायचा, दुसऱ्या माळ्यापर्यंत उडवायचा आणि एक धाव धावून काढायची. टिपिकल अंडरआर्म शॉट. हा शॉट खेळणं कठीण आहे. दरम्यान देव टेक्स्टिंगच्या बाहेर पहिला अवांतर चेंडू वाईट स्वरूपात अतिरिक्त धावसंख्येचा खातं उघडलंय. धावसंख्या 1 फरस आहे. हा लाईन रॉंग आहे. टेक्स्टिंगच्या बाहेर तुम्ही दिलं तर फलंदाज नक्कीच लेग साईडला आरामात हलक्या हाताने खेळतो. जिकडे क्षेत्ररक्षक जितू वैकी ठाणे शहरातील एक दिग्गज खेळाडूंच्या श्रेणीमधला खेळाडू राबोली कोर्टामध्ये राहतो. आज स्ट्राईक एंडला आपण त्याला बघताय. सचिन बॅकफुटला जाऊन कट करतोय. एकदा गुड रनिंग गुड रनिंग गुड रनिंग. तुम्ही बॉलच्या मध्ये राहा, तुम्ही स्वतःला सेव्ह करता, बरोबर. त्या नियमाप्रमाणे फलंदाज धाव गेली. 2 to go. पंच सांगतात 2 चेंडू शिल्लक आहेत. व्यावसायिक पंच आहेत. दरम्यान पुढील चेंडू राऊंड विकेट गोलंदाज सचिन. शॉर्ट पिच आकून टप्पा, त्यामुळे काही कठीण नाहीये. टॅप करतोय डिक्लेअर झोन मध्ये ऑफ साईडला कव्हर क्षेत्रात. एक धाव मिळते. धाव पुढे सरकतोय. 6 धावा. शेवटचा चेंडू 5 चेंडू 6 धावा. एक अतिरिक्त धाव आली तरी अजून धाव फलक तेवढा मोठा दिसत नाही. बॉल टू बॉल मॅच, बॉल टू रन मॅच सुरू आहे. सचिन हा उजवटीच्या बाहेर, बराच बाहेर. पंचांचे दोन्ही हात तेवढंच नाव सांगितलं. परत चेंडू टाका, कारण हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एक्स्ट्रा रन. दरम्यान यावेळी टॅपशॉट सरळ करतो. एकदा मिळेल, षटक पूर्ण होईल. पहिल्या षटकानंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना साई 11 संघाची धावसंख्या बिनबाद 8 धावा. बिनबाद 8 अशी संत दमदार सुरुवात. पाया चांगला झाला, इमारत चांगली उभी राहते. फाउंडेशन चांगलं असेल तर तुम्हाला नंतर त्रास होत नाही. 8 धावा बिनबाद. सामना सुरू आहे. व्यावसायिक गटातला साईल विरुद्ध माऊली. दरम्यान मोर्या माफ करा. सेकंड बॉलर न्यू फ्रेश बॉलर अनिकेत टप्पा दिशा योग्य ठेवणारा गोलंदाज आहे. आजकाल क्रिकेटमध्ये याचं सुद्धा जोडून डंका आहे नावाचा. अनिकेत राऊंड विकेट मारा करतो. स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षण थोडं हलवण्यात आलं. 3 क्षेत्ररक्षक एक धाव रोखण्यासाठी आहेत. दरम्यान पहिल्या अनिकेत बंदोला लेग साईडला रॉंग डिलिव्हरी. बरोबर पॅरल शॉट खेळतोय. बॅटच्या बरोबर मध्ये येतोय. बॉलला खाली क्षेत्रात खेळतोय. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला, पायपंचाच्या बाजूला एक धाव मिळते. 10 सेकंड होता. अनिकेत पुन्हा एक. यावेळी विकेटच्या बऱ्याच बाहेर आहे. पंचाने सांगितलं परत टाका, वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या अजून एक धाव. धावसंख्या 2 आकड्यामध्ये 10 धाव. लाईन अँड लेन फार महत्वाची मित्रांनो. तुमच्याकडे स्पीड असो का नसो, नियंत्रण आणि अनुशासन या 2 गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत, तरच गोलंदाज सर्रास ठरतो. दरम्यान हा हवेच्या बराच बाहेर. पंचाने सांगितलंय दोन्ही हात बाजूला, इशारा येतोय. हा बॅक टू बॅक वागलाय. लग्न साऱ्याच्या दिवसात त्याला लग्नाचा आहेर म्हणतात. क्रुशियल मॅच मित्र. एक वाईडची किंमत 880 रुपये. जर तुम्ही हिशोब केला तर पण जाऊ दे, होऊन द्या खर्च. धावसंख्या एक्स्ट्रावर कंट्रोल पाहिजे. आता आपण एक्स्ट्राच्या लाईन मध्ये बोलतो. दरम्यान अनिकेत थोडा टप्पा दिशाच्या शोधामध्ये लाईन अँड लेनच्या प्रतीक्षेत. आता तरी सुरुवात चांगली. टॉस जिंकून निर्णय घेतला तो चांगला वाटतोय.
दरम्यान अनिकेत हा बॅकफुटला जाऊन जागा बनवून टॅप केलाय. जागा बनवली, बॅट वेगात तळपली, फ्लो ऑफ द बॅट, स्विंग ऑफ द बॅट चांगला आहे, कनेक्शन चांगले, संपर्क चांगले एकदम मिळते. दरम्यान अनिकेत राऊंड द विकेट पुन्हा एकदा. दरम्यान हा चेंडू जागा म्हणून परत एकदा सेम प्लेसमेंट चांगलं आहे. गोलंदाजाच्या मनात काय ते ओळखतोय. वेग नाहीये बॉलरकडे, टर्न मिळत नाहीये. बॉलवरनं बोटं फिरवणं महत्वाचं, केसातून नव्हे. बरोबर आहे, टर्न पाहिजे तर बोटं फिरवायला लागते बॉलर. दरम्यान पंच बघा किती उत्कृष्ट 3 to go सांगतायत. मोजून मापून खेळावं लागतं अंडरमध्ये. धावसंख्या धावफलकावर 13 धावा आतापर्यंत तरी. फलंदाजी चांगली दिसते. अनिकेत विकेटच्या प्रतीक्षेत, ब्रेक थ्रूच्या प्रतीक्षेत. हा बॉल मधल्या स्टेवरचा बॉल डाव्याच्या बाहेर जाऊन जागा भरून टॅप केला. सेम शॉट, रिपीट रिपीट रिपीट, बरोबर टॅप कव्हरच्या दिशेला. थोडी जागा दिली तर जागा बनवली जाईल. दरम्यान 14 मनो हा खराब चेंडू. 3 एक्स्ट्रा टाकला. आता ओव्हर झाली 9 बॉलची, ओव्हर झाली 9 चेंडूची. 3 एक्स्ट्रा पण दिले. 2 to go, धावसंख्या 15. महागडं षटक, लांबलेलं षटक. डिक्सनच्या बाहेरून धावची, इझी धावची, काही गरज नव्हती. अति उत्साह, वेल बॉल, पण हा पायात खोलवर टाकला. टप्पा, हा वाईट बॉल त्यांनी बरोबर त्यांना फॉलो केलं. त्यांच्या पायात चेंडू सोडला आणि जितू भूषण 1 to go, 15 धावा. धावफलक दर्शवणे. भूषण शांत डोक्याचा खेळाडू आहे. 1 डाऊन स्पेशल बॅट्समन आहे. ठाणे क्षेत्रातला हा खेळाडू. ठाण्याचा हा असा खेळाडू जो सिंगल वर भरोसा करतो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. चौथा वाईड आहे. चौथा 10 चेंडूची ओव्हर झाली, 10 बॉलची ओव्हर. धावसंख्या 16. 1 to go. हा ब्रेक चांगला खेळलाय बॉलवर येऊन. एकदा पूर्ण केले. गुड रनिंग पुढे विकेट. 2 षटका पूर्ण. धावसंख्या 1 गडी बाद, 17 धावा. नो मीटिंग आउट, डिस्कशन अलाउड, नो मीटिंग अलाउड एनी कॉस्ट एनी टाइम. ताबडतोब सामने चालू करायचे याची नोंद घ्या. तुम्हाला जे प्लॅन करायचे ते डगआउट मध्ये करा आणि त्याची अंमलबजावणी, ज्याला इंग्लिशमध्ये ऍप्लिकेशन म्हणतो, ते करावं लागतं. 2 षटक 17 धावा. सचिन वैयक्तिक दुसरं, संघाचं 3रं षटक घेऊन येतोय. 2-1-1 हे बॉलिंगचे अॅनालिस्ट इक्वेशन आहे. बॅकफुटला जाऊन बघा किती सुंदर, शोराच्या जवळ, नजरेच्या खाली हा शॉट खेळला जातो. शेवटपर्यंत वाट बघावी लागते बॉलची. त्यानंतर तुम्हाला शॉट डेव्हलप करायचा आहे. बरोबर खेळताय, परफेक्ट अंडर क्रिकेट. एडीचा थरार सुरू आहे. दरम्यान सचिन हा बघा सिग्नलला जाणार. धावची बॉलर, बॉलिंग एंडला धावची. आतापर्यंत 2 धावची, ज्याला अंडरमध्ये आपण काय म्हणतो कॉल मध्ये, अंडरस्टँडिंग मध्ये. निलेश नवीन फलंदाज, निलेश जाधव. हे जे क्रिकेट पुढे बघतोय, निलेश म्हणा, बनू म्हणा, सचिन म्हणा, हे 35 वर्ष एडी खेळले. एवढं निश्चित यांना किती संघांमध्ये निवड घेतो. यांनी एवढा वेळ दिलाय या स्पर्धेला. धावसंख्या धावकावर
18-18. But umpire is there. 4 to go. 4 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू झाले. 4 to go म्हणजे शिल्लक. हा दाखवला जाऊन आरामात खेळणार. शॉट आपले आखूट टप्पा मला जागा मिळतोय. जागा भरून खेळतोय. चेंडूवर येतोय. बॉलवरून खेळतोय. धावसंख्या 19. 3 चेंडू शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ. प्रगती पथावर आहे. दरम्यान सचिन क्षेत्राचा थोडा बदल. आता सीमारेषेवर परत त्याला तिथे चाललंय. हे छोट्या छोट्या डिस्कशन फार महत्वाचे असतात. तुम्हाला प्लॅन बनवायचा आहे, प्लॅन रचायचा आहे. ABCD प्लॅन असतो. दरम्यान सचिन हा दाखवला टॅप इझी. काय सुंदर गवते म्हणू. तुटू पंच बघा काय सुंदर कामगिरी करतात. प्रत्येक वेळी फलंदाजांना सांगतायत किती चेंडू शिल्लक आहे. वेल्डन अंपायर. दरम्यान 5वा चेंडू. हा उजवीच्या बाहेर जागा दिली. एकदा मिळेल. स्ट्राईक बदलला जाईल. रोटेट होतोय. 1 to go. धावसंख्या 21. 24च्या वरती झाल्या तर टेन्शन येतं. 24 चेंडू 24 धावा वरती जेवढं जास्त येतील तेवढं तुम्हाला करायचे आहे. त्यामुळे प्रेशर हे नेहमी बोलतात वर किती आहे, वर किती आहे, वर किती आहे. हे महत्वाचं आहे. अंडरमध्ये वर किती आलं महत्व आहे. आता सामना हा 30 धावांचा दिसतोय. संभावित प्रोजेक्टेड स्कोर. सचिन शेवटचा चेंडू घेऊन. हा टॅप शॉट. परफेक्ट शॉट. ओव्हर कंप्लीट. 3 रन. तिसरं रन. धावसंख्या 2वर 2. 22. 6 चेंडू 6 धावा आल्या. धाव फलक जाईल 28. जर अधिक आल्या तर कमीत कमी 30 धावांच्या आजूबाजूला धाव फलक पुरतोय. दोन्ही धावची मान्य सुनील कोकारे साहेब तिथे बसले. जुनी घंटाळीची टीम आहे नक्कीच. बॉलर नेम प्लीज. अक्षय. अक्षय लास्ट ओव्हर घेऊन. यानंतरचा सामना व्यवसाय गटातील दोन्ही संघांनी तयार राहायचे. सम्राट समर्थ मालेश्वर बी. समर्थ आणि मालेश्वर बी आपल्याला 4 षटकांच्या इंटरव्ह्यू मध्ये टॉस घ्यायचा आहे. 4 षटकांच्या मध्यंतरात नाणेफेक केली जाईल पुढच्या सामन्याची. याची नोंद घ्या. मालेश्वर बी विरुद्ध समर्थ. एक धाव डिक्लेअर आहे. दोषी क्षेत्रात का सुंदर गोलंदाज म्हणून. आतापर्यंत त्यांनी 12 स्ट्रोक असेच केले नागपूरला जाऊन जागा म्हणून. पण गोलंदाज पाय पकडत दरम्यान अक्षय. हा हो चकित केलं. चकित सरप्राईज डिलिव्हरी. टाकला टाकला स्टोन मध्ये टाकला. मागे बघितलं तर विकेट दिसत म्हणून दाखवलं गाव. धावसंख्या 23. 3 गडी बाद. 4 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानात नितेश मुंडे. पहिला हळू टाकला. हा जोरात टाकला. टोन पाहिजे. वेगळा महत्व नाहीये. टप्पा दिशाला महत्व आहे. पहिली स्पर्धा अंडरमध्ये ज्यामध्ये पायचीतचा निर्णय दिला जातो. बाकी कुठेही जागा कुठेही जा तुम्हाला LBW अलाउडच नाहीये. अंडरमध्ये फॉर्मच भरत नाही. अंडरमध्ये सांगतात कसं पण उभं राहा. पण पहिली स्पर्धा जिकडे LBW आहे. जर मध्ये आला तर परतीचा रस्ता फार महत्वाचा आहे. लाखाचं पण आम्ही कव्हर केलं. LBW पाहिला. हो प्लेअर थांबला. बॅटचं तोड उघडलं.
एमपीचं अपील करतोय कोण? बॉलर करतोय. पण इम्पॅक्ट कुठे? इम्पॅक्ट सर्वात महत्वाचं म्हणजे गोलंदाज आणि विकेट किपर यांचं अपील मोठं पाहिजे. दोन्हीच माहिती आहे ना काय करतोय. लाभांचा खेळू पण अपील करतो. दरम्यान अक्षय हा नो आणि रनआउट. नो येस नो एक्सक्यूज. नो डिस्कशन. थँक यू मे कॅरी द गेम. अक्षय विकेट गेलं. स्कोरवर मर्यादा आणली अक्षयने. टप्पा बदलला. कधी पेस, कधी मंदगती, कधी चेंज ऑफ पेस. निखिल पण एक आहे, जुने छान बघितले आहे. जुने फलंदाज, जुने खेळाडू पाहिले. फार जबरदस्त खेळ. ठाणं जुनं ठाणं आलं. अप्रतिम क्लासिकल काट डिलिव्हरी आहे. टप्पा पडला, चेंडू काटकोनात वळला. ऑब्रेक मध्ये लेग ब्रेक. सेकंड धावसंख्या दाखवल्यावर 25 धावा. 25 ऑन द बोर्ड. 1 to 2. शेवटचा चेंडू असं धावसंख्या 30 जवळ जाईल. आता 25 झाली आहे. काय कौतुक केलं पाहिजे. हा बॉल काय टर्न झाला. तुमच्या बोटामध्ये जादू पाहिजे आणि बोट बॉलवर फिरली पाहिजे. हा जबरदस्त. एका ऍक्शन मध्ये सेकंड टाकला. दुसरा हा बघा, याला म्हणतात परफेक्ट क्रिकेट. ढकला, खुश करो, खुश रहो. एक धावसंख्या 26. टार्गेट 27. ताबडतोब 65 यायचं. समर्थ आणि मार्गदर्शक बी. समर्थ कॅप्टन, मार्गदर्शक बी कॅप्टन. बरोबर स्टेजच्या समोर उभे केले आहे. समर्थ आणि मार्गदर्शक बी कॅप्टन. समर्थ सम्राट आता या सिल्वर शनी आपण ऐका चालू करण्याची विनंती. जरा सेकंड इनिंग आपण पहिली पाहिली. आता सेकंड इनिंग काय बघेल हे आपण थँक्यू पंडित सर. आणि त्यातच आपण जे पाहायला करता आपला सर्वांचा लाडका सभेमध्ये तमाम तरुणांची जीवस्थान आशास्थान राज्यपाल कॅबिनेटच्या वतीने करण्यात आलं. सन्मान्य श्री राजाभाई कपूर यांच्या वतीने आपण पाहिलं इथे आपलं खूप खूप स्वागत आहे सर. सोबतच आपल्या चंदरवाडीचे एक तरुण व्यक्तिमत्व सन्मान्य श्री सिद्धूभाई यादव यांचेही भरपूर स्वागत आहे. त्याचप्रमाणे सहकारी श्री विजय शर्मा यांचे सून यांचेही खूप खूप स्वागत आहे. आंबेडकर रोड या भागातील सन्मानित शिवसेनेचे शहरातील चंद्रकांतजी बोरीस यांच्याकडे आपण पाहतो ते आगमन झालेलं. बोला प्लीज. चला तर आपण सेकंड हाफला आपण इथे येतो आणि टार्गेट आहे त्या अर्थातच
27 धावांचं. फलंदाज आहे तो सूरज आणि समोर आहे तो वेदांत. सूरज खेळतो गोलंदाज देखील या वेळेला पहिल्या चेंडू जोरदार अत्यंत केलाय. नक्की आणि त्याचाच आचार राजा भाऊ ठाकूर यांनी आता तुझं बक्षीस जाहीर केलंय. 3 बॉल 3,333 आणि 3 विकेट घेतले तरी 3,330 पण हॅट्रिक पाहिजे लागोपाठ. ओके सो सुकाट मी म्हणाला होतो की दमदार असे व्यक्तिमत्व तमाम तरुणांचे जीव असताना असायच्या की राजाभाई ठाकूर यांच्या वतीने बक्षीस. मार्लेश्वर एक एक्स्ट्रा प्ले प्लीज जरा मंचावरती पाठवायचा आहे. या वेळेला हा चेंडू लाईट जातोय. आव्हानचा चेंडू 55 पद्धतीने पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावरून देखील. हो या वेळेला बघा पुन्हा एकदा त्याचा इशारा बॅक टू बॅक 2 आव्हान एक वाईट आणि आताचा मात्र नोचा इशारा येतो देखील. तर एकूण धाव संख्या झाली आतापर्यंत धावफलकाची 3 धावा. सूरज खेळतोय एका धावांवरती. समोर आहे तो आता वेदांत आणि गोलंदाजी करतो तो गोलंदाज देखील. ते एकूण 27 एकूण टार्गेट आहे. मोर्या वर्सेस साई 11. वाईडला प्लस नाही आहे आणि 2 ला पण प्लस नाही आहे. कृपया आपण याची नोंद घ्यायची. निखिलला चेंडू सुपर स्ट्रोक अगदी आपल्या ऑफ साईडला रमलेला चेंडू फलंदाजाने सूरजने जिस हलक्या हाताने जिस कट केलाय ऑफ साईडला आणि अर्थातच गोलंदाजीच्या दिशेला हा एक धाव ती सोड. पुन्हा एकदा हो यावेळेला मात्र बारा चेंडू बाहेर जातोय लाईन आणि लेसच्या अर्थात वाईट केला जातोय. पुन्हा एकदा आव्हान चेंडू एक धाव मिळते धावफलकावरती आणि धाव संख्या झाली ती मात्र 5 धावा. यावेळेला मात्र योर कुलता चेंडू पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न. चांगला पंच लागतो पण आकर्षतो पण अडवला जातो चेंडू. चांगल्या प्रकारचं एकूण कव्हरेज चांगलं कव्हर केले गेले अगदी डीप मिडऑफला एकच धावा मिळते. आणि यावेळेला बघा बॅकफुटला जाऊन डिफेन्सिव्ह स्ट्रोक क्रिएट केला जातोय आपल्या ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे अर्थातच गलीच्या दिशेला थ्रो केला पण एकच धावा. आणि सामन्यामध्ये तो वेगात यावेळेला बघा धावची होण्याची संभावना निश्चित होती पण विकेट किपर आणि परत समोरचा जो क्षेत्ररक्षक थोडंसं पाऊल आणि आता मात्र एक क्षण एक शंका अखेर आणि धाव संख्या झाली मात्र 8 धावा. पण लक्षात घ्यायचं आहे लगातार जर का आपण हॅट्रिक जर का केली अर्थात विकेटची किंवा स्ट्रोकची म्हणजेच 4 किंवा 6 म्हणा किंवा विकेट घेतली तर नक्कीच तुम्हाला 3,333 हे बक्षीस रोख दिलं जाणार आहे. आपल्या सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व सन्मान्य श्री राजाबाई ठाकरेच्या वतीने लक्षात घ्यायचं. आणि गोलंदाज आता आलेला आहे तो सेकंड ओव्हर टाकणारा तो धाव जितू वैद्य हो. आणि या वेळेला मात्र चेंडू केलाय चेंडू आपल्या ऑफ साईडला अर्थातच बॉलच्या बदलून कव्हरच्या रिझल्टमध्ये जातो पण डिक्लेअर झोन आहे तिकडे एक धाव घोषित क्षेत्र. 27 धावांचा एकूण टार्गेट आहे आणि 27 धावांचा पाठलाग करता आतापर्यंत पोहोचलो ती धाव संख्या 9 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 to go. आणि त्यातच आजच्या व्यावसायिक मॅचेस मधील खरं तर हा पहिला सामना मध्ये पाहतो
आणि फॉर्मेटमध्ये एकूण हे सर्व सामने धर्मवीर आणि दिग्गज शिक्षक अतिशय मानाचा अभिमानाचा शिक्षक आहे. पुन्हा एकदा जिंकून गोलंदाजाच्या मार्गावरती सामना फलंदाज करण्याचा प्रयत्न बीट करण्याचा प्रयत्न चांगला बीट केलं जिंकून कुठली चेंडूवरती धाव नाही निर्धाव चेंडू पुन्हा एकदा राईट राऊंडचा मारा करून यावेळेला बघा अगदी टॅप केला पण दिग्गज घोषित क्षेत्र आणि आपल्या ऑफ साईडला कव्हरच्या रिजनमध्ये जाऊन चेंडू एक धावा घोषित मध्ये जाताना तर एकच फक्त धाव इथे मिळते तर एकूण आता दोन्ही आकड्यावरती आता कुठे धावसंख्या पोहोचते तर एकूण धावसंख्या झाली ती 10 आणि अर्थातच दुसऱ्या षटकातील 2 चेंडू जेणं बाकी आहे तो 27 धावांचा एकूण टार्गेट आहे आणि यावेळेला मात्र मात्र स्ट्रोक केला आपण स्ट्रोक चांगल्या प्रकारचे फुलले अपेक्षित होत आहे कौतुक करावं लागेल डीप प्ले ऑफला क्षेत्ररक्षक आहे तो त्याचं पण 2 धावा निश्चित जाऊ शकल्या असते आपण चांगल्या प्रकारची एकूण फिल्डिंग पुन्हा एकदा जितू आपल्या मार्गावर पण यावेळेला मात्र फलंदाज आहे तो यावेळेला सुंदर तोच भूषण ज्यावेळेला फ्रंटफुटला येऊन तो मात्र बाउन्स झालेला चेंडू मात्र कव्हर जातो तर एकूण 2 षटकांमध्ये 3 धावसंख्या झाली 3 मात्र 12 धावा 2 षटकांमध्ये 3 12 धावसंख्या 12 धावसंख्या आणि खरं अतिशय महत्वपूर्ण सामना आणि ताकदीचं सर्व क्रीडारसिकांचा प्रशिक्षणाचा पाहतो काढता व्यावसायिक सामन्यातील आज सर्वात प्रथम पहिला सामना आहे आणि आज खरं तर 8 मॅचेसचे 8 टीमचे एकूण लॉट आहे 8 टीममध्ये एकूण फायनल आज काढली त्यामुळे सेमीफायनल काढली जाणार आहे सेमी आणि उद्याही 8 टीममध्ये सेमीची मॅच काढली जाणार आहे सेमीची टीम आणि त्यानंतर मात्र परवा संडेला वेगळा फायनल दिवस आहे संडे निश्चित दिवस सर्वांसाठी संडे ठरणार आहे वेगळा फायनल लहान अंडर 15च्या ही फायनल मॅचेस आणि व्यावसायिक गटाची सेमीफायनल फायनल मॅचेस हो अगदी आपल्या ऑन साईडला जसन टॅप केला चेंडू गोलचा इशारा दिला जातो आय थिंक सुटो साईड अच्छा दादा ओके साईड लाईनला टच झालं अच्छा फुटवर्क नोट दिला यावेळेला काय सुटॉप जागेवरती हा स्ट्रोक केलेला आहे पण अगदी स्ट्रोक होता तो मात्र पॉईंटच्या स्वरूपामध्ये लागला पण मात्र तो कव्हर केला चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाहीये चांगल्या प्रकारची गोलंदाजी निश्चित म्हणावी लागेल ती म्हणजे सागरची आणि यावेळेला आपण बघा चांगलं स्ट्रोक आहे सूरजचे दमदार पण म्हणावा तसे रन मात्र येत नाहीयेत एकच फक्त धावा मिळते कृषी क्षेत्राद्वारे तर आता एकूण 2 चेंडू आणि 15 धावा 2 चेंडू 15 धावा तिसऱ्या षटक प्रगती पथावरती 4 षटकात एकूण सामना आहे आणि 27 एकूण धावाचे एकूण टार्गेट आहे म्हणजेच 10 चेंडूमध्ये हव्यात 12 धावा 10 चेंडू 12 धावा मॅच अतिशय नक्कीच अगदी सोपी म्हणावी लागेल पण तेवढीच कठीण पण होऊ शकते कारण का बॉल टू बॉल मॅचेस आहेत पण एखाद दुसरा 2-4 बॉल जर का डॉट केले तर निश्चित प्रेशर होऊ शकतं आणि यावेळेला बघा दोनचा इशारा अवांतर जर का चेंडू टाकले तर ही मॅच नक्कीच जाऊ शकते आपल्या हातातून त्यातच 16 एवढ्या वर्सेस साई लेव्हल आणि साई लेव्हलला आता इथे करायचे 10 चेंडूमध्ये 11 धावा गोलंदाजी करते ती मोर्या आणि आता 10 चेंडू 11 धावांची गरज आहे आपण 12 नंतर चालू होती 10 चेंडू 11 धावा अतिशय
अति तटीचा हा सामना पाहतो आपण इथे. तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचंही लक्ष आपण पाहतो इथे या मध्यवर्ती पिच वरती. सागर पुन्हा सागर म्हणजे 4 चेंडू डिलिव्हर करणं बाकी आहे. सागर आपल्या मार्गावरती सोबत आहे तो मात्र सलामीचा फलंदाज सूरज. 6 धावांचं योगदान दिलेलं आहे सूरजने आपल्या बॅटिंग मधून आपल्या खेळाच्या द्वारे. ज्यावेळेचा मात्र सागरचा चेंडू अतिशय कमालीची गोलंदाजी नक्कीच. कारण का बॉल टू बॉल मॅच आहे आणि यावेळेला मात्र डॉट जर का टाकले तर नक्कीच एक समर्पक अशी गोलंदाजी करण्याचा जो आनंद असतो तो मैदानामध्ये पाहतो. सागर पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती. धाव संख्या 16, 11 धावांची गरज आहे. जाऊन सावध होत हा चेस्टमध्ये टॅप केला चेंडू आपल्या ऑफ साईडला अर्थातच कव्हरचं क्षेत्र आणि चेंडू मात्र जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये. लेफ्ट फलंदाज आहे सूरज. अतिशय चांगल्या प्रकारची बॅटिंग. आतापर्यंत 7 धावांचं योगदान दिसतंय सूरजचं आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी आणि त्यातून 5 धावांचं तो वेदांत नाव स्ट्रायकरला आहे. पण एकूणच जपून ठेवलं निश्चित म्हणता येईल गोलंदाजाने. कारण का आपली फ्री होऊन खेळता येत नाही फलंदाजांना. आपल्या एकूण फलंदाजांची एकूणच चांगल्या प्रकारची फलंदाजी दाखवता येत नाही. अतिशय समर्पक अशी फिल्डिंग पण निश्चित म्हणता येईल. आणि आता बघा ना खरं तर अगदी निर्देश देऊन ती फिल्डिंग पण तेवढी स्ट्राईक केली गेली. अगदी डीप आपण पाहतो लॉंग ऑफ लॉंगॉनला आणि फलंदाज होतो मात्र धावची पास. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. कारण चेंडू घर होता त्यांनी जस्ट स्ट्राईक केला त्या स्टंपवर. स्ट्रायकर येईल आणि स्ट्रायकर येईल तर विकेट जातात. आणि यावेळेला बराच वेळच्या नंतर म्हणजे अर्थातच 3रा ओव्हर सुरुवात असताना 3री ओव्हर चालू असताना आता ही विकेट जाते. आता एक चेंडू अजून बाकी आहे. 3री ओव्हर संपण्याच्या पूर्वी मात्र आता एक विकेट जातो. चांगल्या प्रकारची गरज आहे. तर एकूण आता 7 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. आणि अशा या विकेटवरती मात्र नक्कीच प्रेशर थोडं क्रिएट निश्चित झालंय. कारण का मगाशी 10 चेंडू 12 धावांची गरज होती आणि आता मात्र 7 चेंडू आणि 10 धावांची आता गरज आहे. नक्कीच अंतर जास्त वाढतं, अंतर जास्त पडलं. सागर पुन्हा एकदा आणि यावेळेला सूरजने बघा यावेळेला चांगला पहिला स्ट्रोक क्रिएट केला गेलाय. आपलं थोडंसं फुटवर्क करत एक चांगल्या प्रकारचा ललित दाखवत खरंच. आणि अशाच प्रकारचं फुटवर्क जे आहे ते खऱ्या अर्थाने कौशल्य पूर्ण खेळायची गरज असते, खास करून अंडर या फॉर्मॅटमध्ये. त्यामुळे स्वप्नील आला. स्वप्नीलचा हात चांगला स्ट्रोक होता सूरजच्या जागी. सूरज 5 झाला. 7 धावांचं एक योगदान देईल आणि त्यातच समोर आहे तो वेदांत. आता मात्र आला स्ट्राईकवरती वेदांत. जितू आणि जितूची तो गोलंदाजी संपते आणि आता आलेला आहे तो जितू चाललेला सगळं. जितू ज्याला प्रेमाने भाऊही म्हटलं जातं. सागर मगाशी गोलंदाजी संपून आता जितू पुन्हा एकदा कापा देते. लास्ट षटक. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. अतिशय महत्वपूर्ण हा सामना. यावेळेला मात्र पुढे वेळ डिलिव्हरी आहे. अगदी बॅटवरती टप्पा येऊन दिला आणि सहज त्यांनी जस्ट तटवलेला आहे आपल्या ऑफ साईडला बॉलच्या दायऱ्यामध्ये.
पण तिथे घोषित क्षेत्र आहे. एकच फक्त धाव मिळते. 6 चेंडू 9 धावांची गरज होती. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावांची गरज निर्माण झालेली आहे. 5 चेंडू 8 धावा. बघूया 5 चेंडू 8 धावा. जीत पुन्हा एकदा आणि समोर आहे सलामीचा फलंदाज तो म्हणजे वेदांत. हो यावेळेला बघा दुर्गा चेंडू पुढे आला आणि तरी तटोरला चेंडू पण मात्र चेंडू जात होतं ट्रॅव्हल होतं आपला एक्स्ट्रा कव्हर डायरेक्टर मिडॉपला. पण तिकडे बघूया ओव्हर मिळतात का. वनटीज दिली जाते आणि नंतर पुढे 2 वेळा येऊ शकले असतात. पुन्हा एकदा जिजू आपल्या मार्गावरती सामना करतो वेदांत फलंदाज. यावेळेला बघा बराचसा पुढे येतं अगदी क्रीजच्या मधोमध येऊन खेळतो आणि यावेळेला मात्र 2 धावा झालं. 22 दादा 3 चेंडू हव्या त्या 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा आणि समोर आहे गोलंदाज तो जितू आणि समोर मात्र सलामीचा फलंदाज अगदी सुरुवातीपासून टिकून ज्यांनी निभवली होती आपली 7 सूरज बरोबर यावेळेला आहे स्वप्नील. 9 स्ट्रायकरला आणि यावेळेला मात्र आपली नागाला जात आहे कारण का फलंदाज मात्र धावची तोडण्यापासून पराभूत करायला गुडण्यापासून करावा लागेल फलंदाजाचं. पुन्हा एकदा आता मात्र 2 चेंडू हव्यात 2-4 धावा. अतिशय अटीतटीचा हा सामना इथे होतो. 2-4 हो आणि यावेळेला मात्र सुपर करता स्ट्रोक चांगला स्ट्राईक क्रिएट केला गेला पण एकच धावा मिळतात आणि आता मात्र 1 चेंडू शिवाय गत्यंतर नाही आहे. बाईक मध्ये सेल बाईक ऑफ झालेला आहे. सेल साऊंड वाले सेल आहे. एक चेंडू 3 धावा. समोर आहे तो मात्र जितू अतिशय सरसावलेला असा गोलंदाज. यावेळेच्या द्वारे केले जातात कारण वेदांत मात्र सक्सेस ठरतो आणि जितूने मात्र कमालीची गोलंदाजी केली आणि आपल्या स्वतःच्या